श्रावण सोमवार आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणेनिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर मोठे वाहतूक बदल। प्रशासनाने श्रावण सोमवार या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होण्याचा अंदाज असल्याने खंबाळी येथे पार्किंग व्यवस्था केलेल्या असून प्रवाशांच्या सोयीसाठी खंबाळे येथूनच एसटी सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे। भाविकांनी वाहने पार्किंगला उभी करावी। सन 2026 मधील श्रावण महिना आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या काळात श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे होणारी अलोट गर्दी आणि संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष वाहतूक आदेश काढले आहेत। प्रशासनाच्या अंदाजानुसार पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या श्रावण सोमवारी 1 ते 1.5 लाख तर 31 ऑगस्टच्या तिसऱ्या सोमवारी आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला 4 ते 4.5 लाख भाविक येतील। सध्या नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक आहे। प्रशासनाने या ठिकाणी वाहतुकीचा बदल केला असून खासगी वाहने, टॅक्सी, रिक्षा, दुचाकींना त्र्यंबकेश्वर गावात प्रवेशबंदी। सर्व खासगी वाहने खंबाळे बाह्य वाहन तळावर पार्क करावी लागतील। तेथून भाविकांना MSRTCच्या एसटी बसेस त्र्यंबकेश्वर पर्यंत नेतील। ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र बस व रांग। नाशिक जव्हार पालघर मार्गस्थ वाहतूक गोवर्धन, गिरणारे, धोंडेगाव, वाघेरा फाटा मार्गे वळवली व स्थानिक रहिवासी, शालेय वाहने, रुग्णवाहिका, दूध, भाजी वाहने आपत्कालीन सेवा सोडून आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्यायसंहिता 2023 नुसार कारवाई होईल। भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। वृत्तसंकलन जगन घागरे, त्र्यंबकेश्वर।